दुसरे तर विरोधात गेले हो. आपल्याने पितूर नको व्हायला होतं. झाली असं नाही कधी चूक, पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितुरांनी समजून घ्यायला पाहिजे होतं. लढणारा मी आहे, लढणारा माझा समाज आहे. तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताशी गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो, मग तुम्ही फितुरी करायला पाहिजे होती. तुमचं रक्त आमचं असून सुद्धा इतकं भेसळ रक्तासारखं तुम्ही कसं वागलात हे मात्र मराठ्याला नाही कळालं. आमच्यासोबत तर नाहीच, पण मिळालंय त्याच्यात सुद्धा समाधान व्यक्त करू देत नाहीत. तुम्हाला आयुष्यात काही देता नाही आलं. एक सांगू का, 45 वर्षाची लढाई जे काहीच करता नाही आलं यांना, पांढरे कपडे घातले आणि मोठ्या गाड्यात हिंडले, फक्त टीव्हीवरती बोलले आणि पुस्तकं वाचले, याच्यातच यांनी यांचं मोठेपण आणि मर्दानगी गाजवली. समाजाला यांना काय देता नाही आलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी एका वर्षात 58 लाख लोकांना आरक्षण दिलं, 3 कोटी मराठी आरक्षणात घातलं. मी आणि माझ्या गरीब मराठ्यांनी पुढच्या वर्षात मराठवाड्याचा हैदराबाद गॅझेटियरचा जार घेतला आणि पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा गॅझेटियर घेतलं. 2 वर्षात सगळा मराठा आरक्षणात घातला. आणि जे खरं सांगतो तुम्हाला, पटवून घ्यायचा, पोरं आपल्याला मोठे करायचे, नाव ठेवणाऱ्याला लेकरं बाळ नाही मोठे करायचे. आपले लेकरं बाळ आपल्याला मोठे करायचे. जे मिळालंय ना, जे मिळालंय ना ते पण खूप मिळालंय. गावाचे गावं निघायला लागले, राहिलेले निघतील. समाधानी राजा, ओताळं वागायचं नको, ओताळं वागायचं नको. कुणीतरी सांगायचं सगळंच पाहिजे. आपल्याला मग लोक सगळंही मिळून द्यायनात आणि थोडं थोडं पण मिळून द्यायनात. मी आणि माझा समाज आम्ही बरोबर आमच्या पद्धतीनं जाऊन जाऊन डावत टाकून सगळ्यांच्या मुटक्यावर पाय दिलेत. थोडं हुशारीने चला, खाताना विचार करा गरम आहे का गार झालाय. नको बरं, समाज डुबल असं वागायला नको. आपण दसरा मेळाव्याला जमतो, सभाला जमतो, आंतरवालीत जमतो, मुंबईत जमतो, मजा म्हणून नाही. सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचा, तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही. नुसतं आलो, बसला, इकडं तिकडं फिरला, झाडाखाली गेला, पुन्हा सभात येऊन बसला. मराठ्यांनी चतुर हुशार व्हायचं, टंगळ मंगळ बंद करायची, बावचाळ्यावनी वागायचं बंद करायचं, लई समाज पुढं न्यायचा. एक शब्द सांगतो तो आज पक्का घेऊन जायचा इथून. मराठ्यांनी यापुढं शासक बनायचं आणि प्रशासक पण बनायचं. मराठ्यांनी
डोकं लावून हुशारीनं शासक बना, प्रशासक बनवा. शासक जर बनलात कोणाला मागायची गरज नाही पडणार. शेतात काम करता करता, घरात काम करता करता, व्यवसाय करता करता, शेतीचं काम करताना, नोकऱ्या करताना शासक बनायचं डोक्यात राहू द्या. तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावरून हात फिरेला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं लागेल. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तरी हात जोडून प्रशासनासमोर उभं राहावं लागतं. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावं लागतं. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावं लागतं. गुंड असला तरी राहावं लागतं. 2-3 उदाहरणं सांगतो. तुम्ही जर PSI बनलात त्याला प्रशासन म्हणायचं. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनलात, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी ही आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा आणि नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरगं, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठाल्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरगं पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसलेत तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेप्याल तुमचं? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बरं का पोराओ, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट खोटात ठोकी देते. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपले घालते दारात येडे. चूक तुमची आहे. कशी चूक आहे सांगू को? सांगतो तुम्हाला कशी चूक आहे तुमची. तुमच्या डोक्यातली दया माया जाय ना आणखी.
तुमच्या डोक्यात किडे पडलेत, किडे. तुमच्या डोक्यातली दयामायात जाय ना आणखी. एखाद्याने जर आपल्या जातीचा अपमान केला, बोलायचं काही व्हायना, पण मरूस तर त्याला झटका दाखी जायचा, मरूस तर. त्याला म्हणायचं जातवान जातवान मराठ्यांची अस्सल अवलाद. त्याला वाटलं पाहिजे संगत हिंडत आहे हे माय घालं. पण इतके माया जवळचे लोक फोडून येणे मला पाळलं कस काय. तुम्हाला कडवट बनावं लागन. एक उदाहरण म्हणून सांगतो बाबा, मी बंद करतो थोड्या वेळात. आता बोलू का? शेतकऱ्याचं राहिलं आणखीन. नारायणगडहून देशातला ऐतिहासिक दसरा मेळावा असा आहे की त्याने शेतकऱ्यासाठी लढ्याचे निर्णय घेतले. ते पहिला दसरा मेळावा आहे. तुम्हाला विसरायचं नाही का सांगतो, कारण सांगतो. मला इथं ते विषय नाही बोलायचे, पण उगा थोडी चुनूक सांगतो विसरायचं का नाही. हे काय करते, निवडणुकीच्या आधी थोडा आपल्याला डवचित आणि डवचिलं की मी तिकडून उत्तर देतो आणि मी उत्तर दिलं की 3 ते 4 महिने गप्प बसते. त्याचा अर्थ समजून घ्या, भेले नका म्हणू त्याला. नीट काय बोलतोय ते ऐका. ते तिकडून असं एक शब्द आपल्या काळजाला लागन असा बोलते, जसा की गुलामीचं गॅजेट म्हणणारे माकडं, अवलादी. ज्या भिकार अवलादी गुलामीचं गॅजेट म्हणायचं आणि 3-4 महिने गप्प बसायचं. मी काय सांगतो नीट ऐका. ते एकटंच नाही, असे जे जे बोलते त्यांच्याबद्दल सांगतो. तुम्ही ना किडे पडलेले डोक्यातले जाळून टाका. ध्यान ठेवा जरा काय ती. बर, आता मी सांगितलं मग त्याला उत्तर, आमचं गुलामीचं गॅजेट हे. मग इंग्रज काय तुमच्या घरात राहत होता का? तुमच्या परिवारातला आहे का? ऐका रे, ऐका ना, मी काय सांगतोय ते ऐका. अर्थाचे गैरअर्थ करते, त्यांच्या घरात राहतो का म्हणजे लगेच ते दुसराच अर्थ काढते. तसा अर्थ नाही मा तसा अर्थ नाही. अर्थ नीट समजून घ्या. मी गडावर आहे, अर्थ नीट समजून घ्या. त्यांनी सांगितलं आमचं गुलामीचं गॅजेट हे. त्या नागतोडीला मी बोललो का? नाही बोललो. कोणाला बोट लावायची गरज आहे का? आणि मग मग मी बोट सुरू केल्यावर त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ लेखायचं नाही. तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? गुलामीचं गॅजेट आपल्याला लागू केलं म्हणजे गॅजेट गुलामीचं होतं, म्हणजे आपले लेकर सुद्धा गुलाम समजता. खरे हराम करो तुम्ही आमचे. आमचे जे जे त्या पक्षात काम करतात, तिच्या संघ कामं करतात, त्या मराठ्याच्या पायदाशी कोण कोण आहेत? हे मराठ्याच्या पायदाशी हो. तुमची खास पायदाश आहे ना तुमची, तर तुमच्या पोराला तुमच्या जातीला गुलामीची अवलाद म्हणलंय. करतो का प्रचार झकमाऱ्या? अरे 10-5 लाखाच्या कामासाठी कवरसाठी तू रे स्वाभिमान जागा ठेव रे. तो जातीला घाण बोललं गेलं, घाण.
तुझ्या जे जे तिथं त्या पक्षात तिच्या सोबत काम करतात त्यांच्यासाठी सांगतोय. खास तुमच्या औलाद जर मराठ्याची असली ना आता, तर तुमच्या मराठ्याच्या लेकराला गुलाम म्हणलंय, गुलाम. मग आपली जर गुलामीचे पैदाशे असं जर त्यांचं म्हणणं आहे, तर मराठ्यांनी तिथं कशाला झक मारायला काम करता? तुमचा स्वाभिमान जागा होऊ द्या ना. अरे गेलं राजकीय करिअर खड्ड्यात, गेलं 10-5 रुपयाचं काम काढी लावीत. अस्सल जातवान मिश्या पिळणाराची औलाद आहे, कशाला कोणाच्या पायाखाली काम करता, पाय चाटून. आता त्यांनी काय सांगितलं, हे गुलामीचं गॅजेट कशाला लागू करता? मोगाचा प्रश्न अर्धवट राहिला आणि तुम्ही तिसरंच जोडीता म्हणून सांगतो. मग आता आमचं गुलामीचं गॅजेट हे निजामचं. बर ठीक. मग इंग्रज काय तुमच्या परिवारात राहत होता का घरात राहत होता? त्याचं कारण काय? तुमचा परिवारातला आहे का त्यो? निजाम आमच्या परिवारातला नाही म्हणून गुलामीचं. मग आता इंग्रज हे तुमच्या परिवारातला आहे का म्हणून 1931ची जनगणना घेतली, तुम्ही त्याच्या जीवावर आरक्षण घेतलं. तुम्हाला त्यानेच आरक्षण दिलं इंग्रजाच्या जनगणनेनं. इंग्रजाच्या जनगणनेनं आरक्षण दिले तुम्हाला. मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का? म्हणलो नाही, म्हणलो नाही. आपण तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाही. म्हणलो नाही, म्हणणार नाही. म्हणायचं का असं म्हणलो नाही. तुम्ही डायरेक्ट म्हणले आम्हाला, पण आम्ही म्हणायचं का म्हणलो. बर, याच्या पुढं जाऊन आम्ही असं म्हणलो का की बाबा आमचं गुलामीचं गॅजेट हे, मग तिकडं राजस्थानला अकबर बादशाहकडून पळून आलात आणि इकडं तुम्ही निजामाची चाकरी करायला लागलात. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही तर म्हणलो नाही. भेद पेत नसतो. ती शहाणपणा शिकायचा नाही. गप बसलेलो आहेत म्हणून गप येत. तुम्ही फक्त फेसबुक व्हॉट्सअपला लिहू शकता. ज्या दिवशी सुरू होईल ना त्या दिवशी तुम्हाला बी कळन. काही बोलता माझाडेले नीट करायची ताकद आमच्या मराठ्यात आहे. काही बोलता. आम्ही म्हणलो का तुम्ही राजस्थानला होते, तिकडं बादशाह अकबर होता आणि त्यांनी लय ठोकलं दांडकीने तुम्हाला, मग पळून इकडं महाराष्ट्रात आलात. आणि मग तुम्ही निजामाच्या जाणारा संभळणाऱ्या बनलात. व्यापारी म्हणून आला तर राज्यकर्ते बनलात. चला व्हा माघारी. आम्ही असं म्हणायचं का? म्हणलो नाही. अरे ग बाई, लय बोलता येतं सगळ्याला, मापात राहावा. याच्यासाठी झक मारायला मराठ्याने तुम्हाला 30 वर्ष निवडून नाही दिलं. याच्यासाठी निवडून दिलं होय 30 वर्ष. तुम्ही असे पान उतारे करो आमच्या अवलादीचे. आणि आता काय करणार हे सांगतो तुम्हाला, नीट ऐका. आता मी म्हणलो, ते म्हणले निजामाचं गॅजेट हे, निजामाचं गॅजेट गुलामीचं. ते म्हणे गुलामीचं गॅजेट आहे. मी सांगितलं तुमचं सुद्धा इंग्रजाचं आहे, तेव्हा गुलामीच होती, तेव्हा कुठं स्वातंत्र्य होतं असं बोललो. आता तेवढं काळजावर बाण हाणला बरं का आपल्या. तुम्हाला डोके किडे जे पडले म्हणलं तुमच्या डोक्यात, ते सांगायलो ते किडे मारून टाका लवकर. किडे तुमच्या डोक्यातले हे काय करतात, हळू जिवारी वार करतात आपल्या. आणि मी बोललो का 2-3 महिने गप बसतात. आपल्या लोकाला काय वाटतं माहिती आहे का, जाऊ दे रे, चुकलं असं काय होतं बोलतानी, आता नाही बोलणार इथून पुढं. अरे हे बदलणारच नाहीत. त्याच्यामुळं दया माया थोडी कमी करा. जे ज्याला मराठ्याचं तिकडून उभा राहीन खपा खप पाडायचे.
तवा ह्या आपल्या बी जाती नीट राहत्या, तवा आपले बी नीट वागत आहेत, तवा हे हुजरेगिरी करायचं बंद करते. आणि जेव्हा आपण पाडायला सुरू करतो ना तेव्हा ते मराठ्या संघ नीट वागायला सुरू करते. कळाला डाव ते आपल्याशी. अरे आपल्या लेकरा बाळाला डायरेक्ट म्हणले राव गुलामी, आपल्या लेकराला डायरेक्ट गुलाम म्हणलं गेलं, त्याचा अर्थ असा होतो. आणि मग तुम्हाला लेकरा बाळापेक्षा मोठे ते आहेत का? म्हणून गपजारी बसले ते आपल्या मीडियात बोलतात जाहीर आणि लोकात म्हणतात चुकलं बरं का, इथून पुढं नाही बोलणार. मीडियाने ऐकलं ते आणि मग लोकात बोलून काय करतो, मीडियात म्हणा मग सोडून देतो आम्ही. हे जिवारी वार करतात, कळून देत नाहीत. तिसरा मुद्दा 2 सांगितले, शासक बना प्रशासक बनवा. दुसरा सांगितला ह्यो, इथून पुढं जो बोलन त्याला सोडीत जायचं नाही. तिसरा मुद्दा लय महत्वाचा आहे. कधीच आजपासून ओबीसीला दोष द्यायचा नाही. बघा डोक्यात उजाड पाडून घ्या. आपण काय करतो, एक जरी नेता बोलला तरी आपण म्हणतो ओबीसीचे नेते घाणे. ओबीसीचे नेते नाही, याच्यात ओबीसीचा काही संबंध नाही. समजा माळ्याचा सगळ्या दोष आहे का? काही सगळ्या माळ्याचा दोष आहे का? ते सगळ्या भाव चाळ्याला जाऊनच आहे. त्याला काय करायचं आता? त्याला म्हशीवणी थोड्या दिवस पाण्यात बांधायचं. त्याला मी बांधितो, थांबा तुम्ही मला नीट व्हावून द्या रे, मी नीट व्हायना रे. मग शरीर मला साथ द्यायला नाही तर यांचा दुमता काढायला मेले पक्का आहे. लावले का नाही 150 पावणे 200 कामाला लावले का नाही रे? नुसते तज्ञाला घेऊन बसत येत. याला काय झालं, त्याला काय झालं, ते कसं काय बसलं, हे कसं काय बसलं. कुळातच कम घेतले, बिगर कुळाचे कम घेतले, सगळं गॅजेटच कम लावलं आणि मग मराठीत आत गेले. आत नाही जातात का? बाहेर तरी कवर ठेवतो होय ना, बाहेर तो आता इथून पुढं ज्या जातीचा माणूस बोलन त्याला ओबीसीचा नेता नाही म्हणायचा. इथून पुढं एक ध्यानात घ्यायचा, आज घडवून जाणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाने ओबीसीचा नेता बोलला ते काय करताय चाभऱ्यापणा, हे आत्ताशी आपल्या डोक्यात आलंय. आमच्या ओबीसीवर अन्याय होतो, मग आपण सगळ्या ओबीसीला बोलवतो का नाही? ओबीसीवर अन्याय नाही, याची लाभार्थी थोडी जात आणि ह्यो दोनच धरून मागा लागा जायचं. ओबीसी लिहून पुढं बोलायचं नाही. समजा उदाहरणार्थ इथून पुढं, आता इथून पुढं लक्षात ठेवा, समजा आता थोड्या माळी आणि थोड्या माळ्याचा नेता छगन भुजबळ, बाकीच्या नेत्याने काही, बाकीच्या माळ्याने काही केलं का आपलं? उगाच सगळ्याला चेंगरीतो आपण बी. छगन भुजबळ आणि त्याचे लाभार्थी माळी तेवढीच जात, बाकीच्या माळी आपली. धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला. समजत आहे तुम्हाला मी काय बोलतोय? धनगराचा नेता आपल्या विरोधात बोलला, सगळ्या धनगराचा संबंध नाही. ते थोडं ते 10-5 त्याचे धनगराचे लाभार्थी आणि त्यो बाकीच्या धनगराला देणं घेणं नाही. त्यामुळे इथून पुढं जो जातीचा बोलन ना त्याला त्याच्या जातीत तोलायचा, आता ओबीसीत तोलायचं नाही. म्हणजे बाकीच्या ओबीसीचा बिचारे लवार, कुंभार, ढोवार, काजी असते, धोबी, परी, नावी, जेवढे याला उगाच गव्हासारची किडे रागडच कामी नाही. आणि सगळ्या ओबीसीचा फायदा 2-3 घेतात, ही एक लक्षात ठेवा. एक आता चौथा मुद्दा सांगतो. आपल्याला 7-8 दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही दसऱ्याला आंदोलन डिक्लेअर करणार आहे हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी. मी
नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो, काय रे, खाली बसा, खाली बसा. काय काय रे, करायचं सुरू. शांततेनं ऐका. एक 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ आपण. 15-20 मिनिटात सगळं उरकून घेऊ. शांत राहा. लय महत्वाचे विषय. आणि मग विखे पाटील साहेबाचा फोन आला. शांत बसता का? नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो. आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन नीट करू शकतो. माया नादी लागायचं नाही. तुम्ही 12चे तर आम्ही 14चे. मग तसल्या भानगडीत पडायचं नाही. शांत राहून द्यायचं. मराठ्याचं असल टाकली फिकली असली चलून दे थोडंफार. पण दुसऱ्याचा जर कोणी असं वळवळ करत असं ना, घरात घुसवून हाणायची ताकद आहे आमच्यात. घरात घुसवून लय सहन केला भाऊ. लय लोकांनी त्रास सहन केला. 75 वर्ष माया मराठ्याच्या. तुला काय सांगावं. कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं. बासरे त्याच्यासाठी जीवन नाही. तुमच्या हातात जे आहे ना तितकं धारधार आमच्या सुद्धा हातात आहे. तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी आहे. आता तुम्ही आमच्या लेकेबाळीला जगू द्यानात. तुम्ही आमच्या पोरायला जगून द्यानात. तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ द्यानात. नोकऱ्या खाऊन द्यानात. माजलात का दादागिऱ्या करून? दादागिऱ्या तुम्हाला वाटतं तुम्हाला दादागिरी, आमच्यात दादागिरी नाही. आमच्या तुमच्या ताकद आमच्या टंगडीला फिरून दगडा आपटायची तयारी. ते बाकीचे नाटकं फक्त शिकायचे नाही. मला वाटतं नको. समाज मोठा आहे. मागा लागला आखाडणार नाही म्हणून मी आपलं गप 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 घेतोय. हे बुळबुळ इत्तड भर मुठभर नाही तर आणि बुळबुळ बुळबुळ बुळबुळ. आम्ही जाऊ द्या म्हणतो. आपला एखाद बार डोकं जरी फुटलं तरी आपण म्हणतो जाऊ द्या. त्यांना वाटलं भेट येतच. भेट येत नाही भाऊ. फुटाण्याला सुद्धा सापडायचं नाही तुम्ही. फुटाण्याला मला उगाच जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका. विषय चालला. विखे पाटील साहेबाचा फोन आला. त्यांनी सांगितलं पाटील दसरा. तुम्ही म्हणला दसऱ्याला ये. मला संडासच लागल्यावर झालंय. मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय. अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलतं. म्या बळस 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 धाडस लावून कॅबिनेटदारच्या हातात हे. आणि त्यो JR कॅबिनेटनं काढलेला आहे. कुठला JR काढताना कॅबिनेटला काढावं लागतो. आणि एखाद्या जर उपसमितीने काढला, उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं. जर उपसमितीला एखादा JR काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असायला लागते. उपसमिती सगळे कॅबिनेट आहेत. त्यामुळं विखे पाटील साहेबांनी सांगितलं पाटील गावागावातल्या समित्या नियमाच्या राहिल्या. थोडं शिबिर पण घ्यायचे राहिले. त्यांना सविस्तर सांगायचं. काही अधिकाऱ्याच्या लक्षात येत आहे काहीच येत नाही. म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त. म्हणलं मी माया मराठ्याला नारायणगडावर बोलत. ते म्हणले फक्त एक अतिवृष्टी JR प्रमाणे मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल. ठीक आहे म्हणलं. मग म्हणू का मीडियात? ते म्हणले म्हणा. माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर थांबू. महिना 15 दिवस जमन का? म्हणले ते गॅजेट प्रमाण देतो. आणि तुम्हाला काम सांगतो आता. ए कुंकड हिंडाता रे. आयला माय आता चाल्या नाही रे. तुम्ही कुठं हिंडाता रे? कुठं चालले? काय याची नुकती केली तिकडं? काय वास यायला तुला? बाबांनी
नगद इथं नगद नारायणगडावर नगद ये बोलता यायला लागलं मला चालता उठता येत नव्हतं. संभाजीनगर पासून डोळ्याला धारा होत्या माझ्या थोडी तर. इथं लय शक्ती अपार बाबा. इथं सोपं नाही. इथं जर खोटं केलं ना कार्यक्रम होतो भाऊ माणसाचा. इथं नगद आहे. इथं लई येडेवून करीत जाऊ नका. माझ्या हात जोडून तुम्हाला विनंती आहे. गड म्हणला असं आपण म्हणायचं हा बाबा तसंच. नगद आहे नगद. आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भावा हो. आपल्या गडाची इज्जत आपणच वाढायची. रुसायचं नाही फुगायचं नाही. रुसलं तरी बाबाकडे यायचं सांगायचं मी तुमच्यावर रुसलो. मग तुमचं पटलंच नाही. बाबाजवळ पायावर जायचं आणि बाबा सांगायचं मी रुसलो. आणि बाहेर जाताना म्हणायचं रुसा सोडून दिला. सोडून दिलं म्हणायचं मी दाटून रुसलो होतो उलशी. वागायचं शिका. वागावं लागन. सांगतो तुम्हाला गॅजेटियर प्रमाणे द्यायला तयार आहेत असं त्यांनी सांगितलं. पण तुम्हाला एक काम सांगतो तेवढं करा. महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक, महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही कुणबी प्रमाणपत्र जर निघालं असलं तर त्याचं शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा. नुसतं बोंबलू नका. आरक्षण नाही काम करा. पुन्हा एकदा सांगतो नीट ध्यान द्या. ऐ मागचे काय बुळबुळ करता रे. हालू नका. काय उपयोग मुंबईला जाऊन. काय बा मुंबईला तुमचं आता काय सांगावं तुम्हाला. तुमच्या सारखं आडनाव असणारे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असन त्याला फोन करा आणि विचारा तो कुणबी प्रमाणपत्र निघालं का. तो मग आडनाव सारखंच आहे. त्याचं कारण सांगतो. तुमचं आडनाव जसं आहे तसंच ज्याच्याकडे महाराष्ट्रात कुणबी प्रमाणपत्र असन ती तुमची भावकी आहे. 1 2 तुमचे त्याचे नाते संबंध आहेत. 3 तुमचं आणि त्याचं कुळ एक आहे. आहेत ना ठेप्यावर सगळे. अर्ज कवा करता रे. नुसते म्हणता आरक्षण नाही ना अर्जच करीनात. मला दिवाळी पोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे. आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवाली लिहा. सांगा इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होतं. त्याचे नामची भावकी आहे. त्याचं नामचं कुळ आहे. त्याचं नामच्या नातेसंबंध आहेत. पण अधिकाऱ्याने दिलं नाही. मी जाणन तेव्हा अधिकारी जा. प्रतिज्ञापत्र लिहून घेताना हेच तर महत्वाचं आहे. का उपयोग आहे मग. प्रतिज्ञापत्र लिहून घेताना ज्या माणसाकडं कुणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या आडनावासारखं त्याच्या कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या की हा म्हणजे कुणबी प्रमाणपत्र ज्याच्याकडे त्याने लिहून द्यायचं. हा माझा भावकीतला आहे. हा माझ्या कुळातला आहे. हा माझ्या नातेसंबंधातील आहे. याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. कारण तो तुमच्या भावकीतला झाला, कुळातला झाला, नात्यातला झाला. चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक सेतू केंद्रावर. गरीब लोक समजून घ्या. गरीबाला काय करावं कळाना.
स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे सेतू केंद्रावर, तो काढून आणायचा. त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे. ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि तहसीलदारला सांगायचं कुणबी जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे. तो म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये. त्याला म्हणायचं अर्ज देतो नाही, कागदपत्र घेऊन आलोय, अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दी. कळालं आता? मोकळं. आता ह्यो मुद्दा क्लिअर झाला. आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा. माझं सरकारला जाहीरपणानं सांगतो, एक, मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा. त्याशिवाय माघार नाही. हे काम करायचंय दिवाळीच्या आत. सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय. दुष्काळ, ओला दुष्काळ जाहीर करायचा. एक, 70,000 रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश. पिकं जळाले ना पाण्याने, 70,000 रुपये हेक्टरी कॅश द्यायची. मुद्दे झाले 2. मनोज जरांगे बोलतो ते करतो. त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा. आता तुम्ही समजायचं, आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली. आता समजायचं तुमच्या पदरात पडलं. आरक्षण पडलं का नाही? आणि मी म्हणलेलं हे पडलंच म्हणून समजायचं. फक्त आता तुम्ही नीट डोकं लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा. वेळ देणार का? पहिला मुद्दा सांगितला, दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत. दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे. कुणाला? शेतकऱ्याला पण सरसकट. कुणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना. शेत वाहून गेले नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं. आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर वाहून गेले आणि पीक वाहून गेलं, त्यांना 1,30,000 रुपये भरपाई द्यायची. आपलं असंच असतंय. तज्ज्ञ नाही ना, अभ्यासक नाही, कोण नाही. त्या अभ्यासक भंगार सगळ्या दुनियाचे कुंकड काही सांगत येत, आपल्या हिशोबाने बरं गरीबाला मिळत. तज्ज्ञ नको ना, अभ्यासक नको, तिकडच पुस्तकं नालीत वाचित बस म्हणा वाड्यात. ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं, त्याला 1,30,000 रुपये द्यायचे. हे झाले 2 काम. आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगन तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची. म्हणजे घर पडलं, शेळ्या वाहून गेल्या, जनावर वाहून गेले, म्हशी वाहून गेल्या, काहींचे कांदे वाहून गेले, काहींचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या, काहीचे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते वाहून गेलं, काहीचं सोनं गेलं, घरातल्या भांडे बासनं गेले, मोटरी गेल्या, पाईप गेले, कोठा वाहून गेला, काहींचं भितडं घर वाहून गेले, काहींच्या नळ्या वाहून गेल्या, काहींचे सौर ऊर्जा वाहून गेले. जेवढं वाहून गेलं तितके पैसे एवढे वेळेस द्यायचे. हे झाले 3. हे झाले 3. आता चौथं, शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे. अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही. 1 रुपया कापायचा नाही. याला पर्याय. चौथा मुद्दा सांगतो, ध्यानात ठेवा, आपल्याला आता लढाई करायची. चौथा मुद्दा, याला पर्याय देतो आम्ही. शेतकऱ्याचे ऊसाचे पैसे कापूस तर ज्याला 10,000 रुपये पगार आहे त्याचे 2,500 कापा.
ज्याला 20,000 पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा 5,000. ज्याला 1,00,000 आहे त्याचे 25,000 कापा. ज्याला 2,00,000 आहे त्याचे 50,000 कापा. चौथा हिस्सा कापायचा. त्याला काही गोमीचा पायलांगडा होणार आहे का? पगार फुकटात हे वावर कुठंतरी हाडपिलेला असन, नोकरी म्हणल्यावर कुठंतरी अनाधिकृत सापडीला असन. त्याच्यामुळं हे कापा. कमीत कमी 4-5 लाख तर अधिकारी असतील नोकऱ्यावाले सगळे. 10 लाख. या 10 लाखातच जवळपास 1,000 कोटी रुपये जमा होते. ही एक प्रत्येक राजकीय पक्षाकडं हे करायचा. सरकारला सांगतो, मुख्यमंत्र्याला सांगतो, हो ते पैसे कापायचे नाही, हे नोकऱ्यावाल्याचे पुऱ्याचे पैसे कापा. टोटल 1,000 रुपये ठेवू नका. त्याचे चौथा हिस्सा कापून टाका, शेतकऱ्याला वाटा. इकडे शेतकऱ्याचं कुठं गाबाळ आणतो, त्याचे पाचरट खायची येळ आली तू कुठं खातो रे? ते जमणार नाही. 1 एकर भर ऊस लावायचा आणि त्याच्यात तुला 5 रुपये द्यायचे. तो जळ काढी लागली काय तिकडं? आणि तो पोराचा टायरच 1 लाखाचं आहे गाडीचं. ही केव ना ती गाडी. दुसरा मुद्दा, एका पक्षाकडं 1,000 लोक आहेत मराठीवर. निवडणुकीच्या दिवशी म्हणतात 500 कोटी दिन येतं, तो कंपनी बंद पाडी. आता रोग आला का सरकारला? जेवढे व्यावसायिक उद्योगपती येतं, राजकीय लोक येतं, खासदार आमदार येतं, मंत्री येतं, यांच्याकडे प्रॉपर्टी 1,000 कोटीच्या आहेत ना. 1 एकर ऊस सावल्याचे 15 रुपये कापी तू कशाला? आता देवेंद्र फडणवीसची प्रॉपर्टी कमी असेल का? कापेवून अर्धी दान शेतकऱ्याला. अजित पवारची कमी आहे का? अजित पवार तिकडे काढी लागली का? त्याचे कापे हो. शिंदे साहेबाकडे काही रोग आलाय का? त्यांची कापे हो प्रॉपर्टी. उद्धव ठाकरेकडे काही कमी पडलं का? त्यांचं कापे हो. शरद पवारकडे पुरी काढीत लागली का? त्यांची कापे हो. काँग्रेसचे येत नाना पटोले, सोनिया गांधी, इंदिरा गांधी, तो कोणचा कोण लाल भडक गांधी, एक दुसरा कोणचा आहे तो त्याची कापे हो. यांजवळ प्रॉपर्ट्या कमी आहेत का? ते आंबाडी, त्याचं तेल मीठ बंद करा ना. सगळं त्याचे पंप येत. त्याला म्हणा एक दिवस तो जे रिलायन्स पंपाचा व्यवसाय येतो, एका दिवसाचा एका पंपावर 3 शेतकऱ्याला. ऊस कुठं कापितो? इकडं आमचा फेसकोट पडे पाणी घालू ऊसाला ना. आमचं कुठं कापितो गाच पाण्याला? तिकडं लय मोठं उताव आहे ना. त्या राज ठाकरेकडे काही कमी आहे का? त्याच्या सगळ्या ट्रॅव्हल चालतात, कापे हो त्याच्या. नारायण राणेकडे काही कमी पड असलं त्याला दी ऊसाचे पाचरटाचे, त्याच्या कोण घे. मग विखेंकडे येतं, मोहिते घराणे येतं, निंबाळकर घराणे, चव्हाण घराणे, देशमुख घराणे येतं. त्या छग्याला 2-4 पोते भरून द्या पैशाचे. त्याची काडी लागली असली कुठं तर त्याच जवळ नसन तर. इकडे हे निजामी गॅजेट म्हणणारे यांच्याकडे काही असले तर बघा. बोलायला तर लय उत येतं तोंड तवाच. इकडे दे म्हणा थोडे. आणखीन कोण कोण असले तर ते वगळंटी वार एक तो काँग्रेसचा, त्याच्याकडे काही असले तर बघा. तो 56 कुळे, त्याच्याकडे काही पैसे असते. त्यांनी ते कुट्याची कंपनी तर बंद पाडली. 200 कोटी दिले नाही म्हणून त्याला निवडणुकीला. असे करा ना गोळा. अंबानी कोण करा, टाटा कोण करा, तो आणखीन कोण कोण. तो नाही काही टपोर कोण आहे ते शिंदे साहेबाचे आमदार पळून घेऊन गेलेले ते टपोर. ते नाही उंटावणे नाकाचं दे. कंबुडा काय नावन कुंकोण आल्यात पायदशी. त्याच्याकडे मारण्याचा पैसा आहे. काढा नाही कंबोडा का काय कोण काढून शिंदे साहेबाच्या शिटा घेऊन पळून गेलता हो कंबोडा. ते टपोर इमानात बसलं जणून तर काचाच्या बाहेर आलत. इतकं उच्च जणू. हे आमच्या शेतकऱ्याला लुटूस तर ह्या किती कंपन्या येतात. टाटा आहे,
ते लय येतं आता बजाजवाले येतं, आणखीन मरणाचे आलेत ना, यांचे कोण घ्या ना. हे जमतं का निवडणुकीच्या टायमाला पैसे घ्यायला उद्योगपती कोण? हिऱ्याचे माणिक मोत्याचे व्यापारी येतं, आमचे जैन मारडी येतं. मजबूत आलाय ते हमेशा हमेशा कवा शिराच वाटीत लोकांना एवढं बार पैसे वाटा म्हणा. आओ पटेल, आओ पटेल, आओ पटेल. पटेल गेलाच उधार घ्यायला तिथं झक मारायला. पाटील या पाटील या पाटलान दिलं 5-5 जणांना उधार घेऊन. बोकांडी टाकलं त्या मारड्याने आमच्या याचा सकट 3 रुपये शेकडा. आपला म्हणतो 5 होता रे, 3 दिला, 3 दिले. तो थोबाड हाणलं पाहिजे, 3 दिले, 3 दिले. तुम्ही कवा डोकं सुधारणार आहे तुमचं कवा नाही. आता तो एक तो मुसलमानाचा हिरो कोणचा आहे रे, ते टीव्हीला दाखवत होते, ते नंबर 1 ला आलाय पैशाला आता जगात. टरबूज खान, शाहरुख खान. हा तो देशात नंबरला 1 ला आला. दे ना म्हणा इकडे जरा. हा हे नाही का जमत मुख्यमंत्र्याला. इतके हिरो येत, यांच्या गाड्या लोक सांगत आहेत एका एकाची 12-12 कोटीची गाडी. हो आपण लोकांच्या गाडीत बसलो तर ते मध्ये त्याने आलिशान गाडी घेतली. तो तुतार आणलं पाहिजे, आलिशान घेतली. त्याच्या गाडीत बसून आलो आणि म्हणा आलिशान गाडी घेतली काय याची. त्याने जर डिझेल नाही टाकलं मला पैवावं लागेल रिक्षा. यांच्याकडे जर इतकं आहे हे समजून घ्या, ही विनोद नाहीये. इतके मोठमोठे लोक आहेत त्यांजवळ कंपन्यात, यांच्याकडून सगळे पैसे वसूल करा. 1000 लोक सगळ्या पक्षाकडे, 1000 लोक 1-1 कोटी घेतले तर 1000 कोटी रुपये जमा होते एका दिवसात. मुख्यमंत्र्याला जमत नाही करायला, शेतकऱ्याला द्यायला. हे झाला मुद्दा क्लिअर. एक सांगितलं ओला दुष्काळ, पगार काय देते ते एका दिवसाच आपलंच आपल्याला द्यायला लागले. हे आपल्याला द्यायला. मुख्यमंत्री देवस्थानाला पैसे मागत आहेत, देवस्थान 1-1 कोटीची मदत करतात. अरे बाबा तुमच्याकडे काढी लागली का? तुम्हाला दुसरीकडे द्यायला आहेत का? उद्योगपत्याचे कर्ज माफ करायला ते मल्ल्या का खाल्ल्या कोण पळून गेला पैसे घेऊन, ते जमतं का? मग अशा गोष्टी करताना विचार करा. आपला पहिला मुद्दा घ्या, मुद्द्यावर येऊ. हे बस रे, मुद्द्यावर येऊ. तो काय बिलाडील काय देवेंद्र फडणवीस? तमोक टाक खाली तोंडातली. इतक्या लोकात तमोक खाल्ली होतो काय चाबरा जाऊ नये रे. बर दिसून तरी द्यायचे नाही, कपारा ठेवायची. हे इथं पटांगणाला ठेवली. येणे मुंबईत असंच घाळ केलं मला. कोण मला बाबा पहिले माहीत झालं ते रोडला बॅरिकेड लावायचे पळतं म्हणून. अवघड पट्टे ते, कुठं झेंडे ठोकेले, कुठं नाही कुंकडे नारळ काढले. पुन्हा मुंबई विखे साहेब म्हणले काही काम सांगा, फडणवीस म्हणले काही काम सांगा, पुन्हा मुंबईला येऊ नका. नारायणगडावर खोटा नाही बोलणार. ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका, आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते, तुमचंच ऐकत येत. आणलं तर मात्र तुम्ही या. एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा. 2 70,000 रुपये हेक्टरी घ्यायचे. 3 ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेलेत पिकासहित 1,30,000. संपूर्ण कर्जमुक्ती, सुट्टी नाही, शेतकऱ्यांना मागे सरकारचं नाही, संपूर्ण कर्जमुक्ती. 5वा मुद्दा, ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आतापर्यंत 20 वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची. 6वा मुद्दा, शेतीला हमी भाव घ्यायचा, त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही. काहीच गरज नाही कोणाची. आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही, काय नाही, काय नाही. फक्त आता शेतकऱ्यांना ताईट व्हायला सावध. 7वा मुद्दा, शेतीला नोकरीचा दर्जा द्या. तुम्हाला हे कळलंच नसं आता हे काय. शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत, नोकऱ्या नाहीत, ठीक आहे.
जो शेती करीन 10 एकरच्या आतला त्याला 10,000 रुपये महिना सुरू करा. नोकऱ्या नाही तर पोरं काचा शेतात तरी कामं करते 10,000 रुपयांनी. शेतीला नोकरीचा दर्जा द्या. कोणाकोणाला नोकरी लागायचं 10,000 वर हात करा. अग वा 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 अखे मग आहे का नाही चांगली मागणी आपली. शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत. शेती कशी ते पोरं नात तरी लागन पोरायला. शेतात काम करायचं त्या पगारामुळं. पोरं शेतात काम करीना पोरं वावर ऐकायला लागलेत. आणि 7वा मुद्दा शेत इकायचे नाही. शेत कोणी इकायचे नाही. आता हे जर बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बाउंड्रीवर जर कुठं जागा असेल तर तिथं महाराष्ट्रातले सगळे बैठकीला बोलू किंवा मग अहिल्यानगर सोलापूर किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती एखादं गाव शोधून तिथं बैठकीला शेतकरी बोलू आणि किती तारखेला आंदोलन सुरू करायचं हे सांग. आधी बैठक घेऊ आणि नंतर आंदोलन सुरू करू. शेतकऱ्याला न्याय दिवस तर मागं हटायचं नाही. आणि 15 ते 1 महिन्याचा वेळ आपण सरकारला पुन्हा गॅजेटसाठी देतोय, त्याच्यानंतर नाही. आणि मुद्दा शेवटचा, जर सरकारनं गॅजेट हैदराबादचं सातारा संस्थांचं लागू केलं नाही आणि विशेष सांगायचं राहिलं छत्रपती खासदार छत्रपती शाहूजीराजे महाराज साहेबांना की मी परवा सरकारला बोललोय सातारा संस्थान औंध संस्थान आणि पुणे संस्थानचं जे गॅजेटियर घेतलंय त्याबरोबर खासदार साहेब महाराज शाहूराजे महाराज साहेब तुमच्यासाठी सांगतो की कोल्हापूरचं सुद्धा गॅजेटियर घ्यायचं सरकारनं कबूल केलंय. जर सरकारनं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना दिवाळीपर्यंत आरक्षणात नाही घातलं आणि आजपासून दिवाळीपर्यंत म्हणजे 1 महिनाभर किमान जर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी नाही लावले तर जिल्हा परिषदला सरकारचं एकही सीट शेतकऱ्यांनी निवडून येऊ द्यायचं नाही. याला जोडून दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांच्या मागण्या दिवाळीपर्यंत मान्य केल्या नाही तर सरकारनं जिल्हा परिषद नगर परिषद निवडणुका घ्यायच्या नाही. नसता बॅलेट आमच्या गावात आम्ही लावून देणार नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय, ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय, त्याला मागल 100% त्याचं नुकसान भरपाई दिल्याशिवाय, पीक विमा दिल्याशिवाय आम्ही निवडणुकीची तारीख घोषित करून देणार नाहीत. आणि तुम्ही जर केली तर मंत्र्यांना महाराष्ट्रात सभा घेऊ द्यायची नाही. ठरलं का? आणि गॅजेटचं सुद्धा सोयीला लागल, काळजी करू नका. गॅजेटचं सोयीला लागल, 100% गॅजेटचं सोयीला लागणार. नसता महाराष्ट्रात नेत्याला फिरून देणार नाहीत आपण. त्याची काळजी करू नका. फक्त सगळ्यांनी अर्ज करा आणि दिल्लीला पण जायचंय, काळजी करू नका. दिल्लीला येणार का तुम्ही सगळे? मग सांगतो तारीख दम्मान तुम्हाला, थांबा थोडं. आधी या 2 गॅजेटच्या अंमलबजावणी होऊ द्या, सातारा संस्थान आहे पश्चिम महाराष्ट्राच्या. आणि सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्हाला दम्मानी गावाकडे जा, मला दवाखान्यात जायचंय, त्याच्यामुळं सगळ्यांनी दम्मानी जा रे बाबा हो. एक जीवानी राहा, एक विचार फुटून देऊ नका, एकमेकाला साथ द्या. जातीला कुठं अडचण आली जातीच्या मदतीला उभा राहत जा, सुखादुखात जा. शेतकऱ्याच्या मदतीला धान्य कपडा घेऊन जा, तेल मीठ घेऊन जा, त्यांना पीठ मीठ घेऊन जा, त्यांच्याकडे दळायला लाईट नाही येते घेऊन जा. तुम्हाला कपडे देता आले कपडे द्या, हातराय पांघरायचं द्या, एखादा गोणी बाजरी ज्वारी देता आली तर द्या. तुम्हाला जे जे सहकार्य करता येईल, बिस्किट पुडा देता आला तर शेतकऱ्याला द्या. जात बघू नका, ह्या जातीचा आहे त्याला मी देत नाही असं म्हणू नका. ज्याच्यावर पावसाचं संकट आलंय त्याला सगळ्यांना तुम्ही
धान्य द्या, त्याच्यात जात बघू नका. आपल्याला विरोध केला असला तरी पण त्याला माणुसकी जपा, माणुसकी दाखवा. म्हणू नका याने आरक्षणाला विरोध केला, याला मी देणार नाही. आपण शेतकऱ्यात जात बघू नका, सगळ्याच्या मदतीला धावून जा. आणि कुणी आपल्याला किती नाव ठेवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, सातारा संस्थांची आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठी आरक्षणात जेवस्तर कोणाला बोलू नका. तुमचा अपमान केला तरी सहन करा, तुम्हाला शिव्या दिल्या तरी सहन करा. सांगितलेला शब्द ध्यानात ठेवा. शांत राहा. जे लय वचवच करताय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात गेल्यावर हॅलो 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 कोणी जर आपल्याला त्रास दिला, त्रास सहन करा. माझा ऐका. गरज आहे आपल्याला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जाऊस तर एखाद्या शिया दिला, त्रास दिला तरी सहन करा. लय वळवळ करतोय का एखादा? पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेल्यावर पहिला नंबर त्याचा लवण. एक महत्वाचं सांगतो, यांना कुत्र सुद्धा विचारित नाही म्हणून आपल्या विरोधात बोलते. त्यांच्या अंगावर जाऊ नका. घेण्या देण्याचं संरक्षण लावायसाठी तसं करते ती. संरक्षण इकडून तिकडून हिंडाव, यांना त्यांच्या जाती सुद्धा किंमत नाही. पण आपले लोक त्यांच्या अंगावर गेल्यामुळं त्यांना ते संरक्षणासाठी करतेत, फोकसला यासाठी करतेत, मीडियात राहण्यासाठी करतेत. त्यांची काही अवकात नाही, त्यांना काही महत्व नाही, त्यांच्यात लाज पण नाही. समजून घ्या रे बाबा हो. इकडे येतेत, बोंबलतेत, मग आपण त्यांच्या मागा लागतो. त्याला लागत संरक्षण आणि त्याला कुत्रं विचारित नाही. कवा 3-4 जणच. लय मजा येईल त्यांची. पण मराठी एकदा आरक्षणात जाऊ द्या आणि मग बोलून दाख म्हणा. त्याला रोडने सुद्धा नाही पाळता येणार. असं करू आपण. पण दम धरा, थोडे दिवस दम धरा. कोणाला काय बोलू नका, उत्तर देऊ नका, मीडियात देऊ नका, प्रत्यक्ष देऊ नका, कोणाला त्रास पण देऊ नका. ते मुद्दाम करतायत मीडियात राहण्यासाठी आणि संरक्षण लागायसाठी. आणि तुम्ही फक्त शांततेत घ्या आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. आपण गरिबांनीच आपल्या गरिबावर विश्वास ठेवायचा आणि गरिबांनीच लढाई जिंकायची. तुम्हाला लई मोठं करायचं. मला आणखीन मी तुम्हाला लई मोठं करणार आहे. तुम्हाला आणखीन गरीब मराठ्याला सत्तेत घालायचंय. मला सत्तेत. ज्या दिवशी तुमच्या हातात कारभार येईल तेव्हा तुम्ही चांगल्या चांगल्या नेत्याचा 30-30, 40-40 वर्षाचा बदला घेता. तुम्ही म्हणता तवा लय येडे करत होता, आता सत्ता मायात आहे, तो खोटा चुपटी आता. त्यामुळे एक विचारी राहा, विचार फुटून देऊ नका. हाक मारली की येत जा. मला आता दवाखान्यात जायचंय. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय शिवराय. धन्यवाद. यानंतर